मला तर काही समजत नाही, आपण करतो ती चुकीचं होतं की बरोबर. आता खूप उशीर झालाय ते पाहायला, आणि ते पाहत बसलो त्याचा काही उपयोगही नाही. सांगितलं नाहीस मला पाहुणे येणार म्हणून. मला तरी कुठं माहिती होतं. काल अचानक बाबा म्हणले कॉलेजला जाऊ नको, घरी थांब. आयुष्याची अशी भरमसाठ वेगाने सुटलेली गाडी अर्ध्या प्रवासात थांबल असं मला तरी कुठं वाटलं होतं. मग काय ठरवलंस? त्यात काय ठरवायचे, कालच ठरलं सगळं. लय वाटत होतं तुझा हात पकडून अग्नीच्या साक्षीनं 7 फेरे घ्यावेत, पण नियतीने हे काहीतरी वेगळंच आखून ठेवलं. आता आपल्याला असं भेटणं बंद करावं लागेल. मी आता दुसरं कोणाच तरी झाले. तुम्हाला विसरून जा आता. काय झालं सच्या? गावाकडे कोणत्या तोंडानं जावं हेच काही कळाना. ज्या आईबापानं लहानाचं मोठं केलं, रक्ताचं पाणी करून शिकवलं, त्यांच्या हातात हे निकालाचं पत्र कसं द्यायचं? माझी पण तीच अवस्था झाली. बापासमोरून कसं जायचं? बाप तर रुमण्यानंच मारेल, आई तर फुकणीनेच. आणि शिकायच्या वयात नाही त्या गोष्टीला डोकं लावत बसलो. ज्या गोष्टीत डोकं कमी लावायचे त्या गोष्टीत डोकं जास्त लावलं. ज्या गोष्टीत डोकं लावलं पाहिजे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मक्कारपणा, क्रिकेट, राजकारण, प्रेम ह्या गोष्टी आपल्या 12वीचं वर्ष कसं वाया गेलं तेच काही कळलं नाही. चल, झालं ते झालं, आता आमल्याकडे जाऊ. आमल्यात झालं ते झालं, विसरून जा सगळं आता. आमल्या निकाल लागला. आमल्या निकाल लागला. 36, 38, 40. सगळ्याच बाजून फेल झालो होतो. चला, स्वप्न तर मेडिकल इंजिनियरला जायचं. आता BSc सोडा, BAला तर ॲडमिशन भेटायची पंचायत. तर या लघुपटामध्ये आम्ही एका पोराची पोरीची लव्ह स्टोरी मांडलेली बघा. तर ही लव्ह स्टोरी पाहण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे गणेश भाकरे फिल्म्स. तर हा लघुपट तुमच्या मित्रांना पाहण्यात यावा यासाठी आजच आमच्या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर चला, भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.